सांगली जिल्हा वीरशैव लिंगायत समाज आणि शिवबसव सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने अधिक मास पुण्य पर्वानिमित्त 8 जून ते 14 जून या कालावधीत विश्वशांती नवचंडी महायज्ञ सेवाकथा जगद्गुरूंचे आशीर्वचन तसेच भव्य अद्द पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। या धार्मिक सोहळ्याचा शुभारंभ 8 जून रोजी सकाळी ध्वजारोहणाने होणार असून त्याच दिवशी हरिभक्त पारायण हबप श्री समाधान महाराज शर्मा यांच्या शिवमहापुराण कथेला प्रारंभ होईल। 11 जून रोजी जगद्गुरू श्री श्री 1008 भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या आगमन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। तसेच 12 व 13 जून रोजी सामूहिक इष्टलिंग महापूजा संपन्न होणार आहे। 14 जून रोजी यज्ञाची पूर्णाहुती, शिवलिंग दीक्षा संस्कार आणि सायंकाळी भव्य अद्द पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे। या धार्मिक कार्यक्रमाची माहिती बेळंकी मठाचे पूज्य 108 शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी, कार्यक्रमाचे यजमान डॉक्टर रविकांत पाटील तसेच विशाल मगदूम यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिले। अधिकाधिक भाविकांनी या धार्मिक सोहळ्यात सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। सांगली जिल्हा वीरशैव लिंगायत समाज व शिवबसव सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ सांगली आयोजित विश्वचंडी महायज्ञ शिवमहाकथा व श्री 1008 केदारनाथ जगद्गुरू यांचा आशीर्वचन व अड्ड पालखी असा भव्य दिव्य कार्यक्रमाचं आम्ही नियोजन केलेलं आहे। हा कार्यक्रम दिनांक 8 जून ते 14 जून या कालावधीमध्ये तरुण भारत स्टेडियम मारुती चौक सांगली येथे संपन्न होणार आहे। या कार्यक्रमाची भव्य दिव्य अशा पद्धतीनं आपण सगळी तयारी केलेली आहे आणि पूर्ण पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातून सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी सर्वांना आम्ही विनंती करतोय। या कार्यक्रमामध्ये बाहेरगावावरून येणाऱ्या सर्व लोकांची प्रसादाची व्यवस्था आम्ही तिथे केलेली आहे आणि या अधिक मासानिमित्त सर्व धार्मिक विधी जे आहेत शिवमहापुराण कथा आणि जगद्गुरूंचं दर्शन याची आपण सगळ्यांनी सोय केलेली आहे। यासाठी आमचे शिवबसव मंडळ याची पूर्णपणे गेल्या महिन्यापासून आपण तयारी करत आहोत आणि तरुण भारत स्टेडियम येथे आपण पूर्ण शिवमय भक्तिमय वातावरण तिथं तयार केलेलं आहे आणि सर्व समाजानं आपल्याला गेल्या वेळेला खूप चांगल्या पद्धतीनं याचा हजेरी लावली होती आणि यावेळेलाही प्रचंड संख्येने लोकांनी येऊन या धार्मिक सोहळ्याचं हे घ्यावं अशी आम्ही सगळ्यांना विनंती करतोय। धन्यवाद।